श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 2 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजेच देव दिवाळी आहे. या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते. या दिवशी भगवान शंकरांची आराधना केल्याने साधकाचे सर्व दुःख संकटे दूर होतात असे मानले जाते. आजच्या दिवशी खंडोबांच्या देवळामध्ये दीपोत्सव करतात आणि आजपासूनच खंडोबांचे नवरात्र सुरू होतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपा षष्टीचे 6 दिवसाचे नवरात्र असते. आजच्याच दिवशी खंडोबांनी सर्व देवी देवतांची असुरांच्या तावडीतून सुटका केली होती, म्हणून आज देवी देवता जे आहेत ते दिवाळी साजरी करतात. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय शुभ आहे. या दिवशी केलेल्या उपायांचे तुम्हाला शीघ्र फळ मिळते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या देवदिवाळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुमचे असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरात सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. भगवान श्रीकृष्णांना हा महिना अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत असेल, दत्त जयंती असेल, अन्नपूर्णा देवी व्रत असेल, यासारख्या अनेक व्रतविधी केल्या जातात. त्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आजचा मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस आहे. आज घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा, कारण ती वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या ह्या सर्वांनाच त्रासदायक असतात. घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसणे, जसं की तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने तो खर्च होतो. तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला गरजेपोटी ते करावे लागतात. मुलांची शिक्षणं असतील किंवा आजारपणं असतील. बघा, आजारपणं वाढली की तरी देखील आपल्या घरातला खर्च हा वाढतोच. आणि आपल्या मूलभूत गरजा भागवून जर थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहिला, त्याच ठिकाणी लक्ष्मी जी आहे ती स्थिर स्वरूपामध्ये निवास करते. कारण पैसा हा पैशाला खेचत असतो. म्हणूनच थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहावा. इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घेण्याची गरज पडू नये. आपल्या घरावरती जे कर्ज झालेलं आहे ते लवकरात लवकर फिटावं, त्यातून आपली मुक्तता व्हावी, पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही आजपासून पुढचे 21 दिवस जर सलग केलात तर नक्कीच तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. घरातील कोणीही हा उपाय करू शकतं, स्त्री, पुरुष कोणीही. पण ज्या व्यक्तीने या उपायाला सुरुवात केलेली आहे त्याच व्यक्तीने पुढचे 21 दिवस हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्हाला 21 दिवस करणं शक्य नसेल तर आजच्या दिवशी तरी तुम्ही किमान हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल, कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात. आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय आज करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. त्याआधी आपल्याला घरामध्ये असलेली स्वच्छता करून घ्यायची, कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाहीत. तर घराची स्वच्छता केल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि देवघरासमोर यायचं. कोणतीही सेवा किंवा उपाय करण्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची. आज देव दिवाळी असल्याने तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी 5 मातीचे दिवे तुमच्या घराच्या अंगणामध्ये लावायचे आहेत. त्यातला एक तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला असं काही नाही, कोणत्याही एका बाजूला तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावू शकता. त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची पंती तुम्ही घेतली तरीही चालेल. त्याखाली तुम्हाला छोटीशी प्लेट ठेवायची आहे.
हा उपाय करण्यासाठी आसनावरती बसायचं, कधीही जमिनीवरती बसून कोणताही उपाय किंवा सेवा करू नये. आता या उपायासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत 5 भीमसेनी कापराच्या वड्या. भीमसेनी कापूर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केलेली नसते. त्यामुळे भीमसेनी कापराचाच वापर करावा आणि याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तर हा जो कापूर आहे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घेऊ शकता किंवा यावरती तुम्हाला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्यानंतर या कापरासोबत आपल्याला ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात. एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर ती तुम्ही विकत आणायची आहे. आता या सर्व वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला 11 या संख्येने फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, चांगल्या बघून ह्या लवंगा आपल्याला 11 या संख्येने घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 11 काळे मिरे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 7 अखंड वेलची, जिला आपण वेलदोडा किंवा विलायची म्हणतो, त्या देखील 7 या संख्येने घ्यायच्या आहेत. पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटची वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचे 7 भाग करायचे आहेत. दालचिनी अशी मोठ्या लांब आकाराची असेल तर तशी दालचिनी घेऊ नका. छोट्या आकाराचीच घ्या आणि तिचे तुम्हाला 7 तुकडे करायचे आहेत. आता ज्या मातीच्या भांड्यामध्ये आपण भीमसेनी कापूर घेतलेला आहे, तो सगळ्यात आधी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या भीमसेनी कापरामध्ये आपल्याला या सर्व वस्तू एकदाच टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं पठण करायचं आहे. पण महालक्ष्मीला अतिशय प्रिय असलेला मंत्र हा कमलात्मक मंत्र आहे. कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही YouTubeवरती हा मंत्र लावून देऊ शकता. पठण करत किंवा श्रवण करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मातीचं भांडं तुम्हाला तिथून उचलायचं आहे. देवघरावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे. घराच्या प्रत्येक रूममध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं. हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दारं उघड्या असाव्यात. फक्त आपल्या घराच्या टॉयलेट बाथरूममध्ये हे मातीचं भांडं न्यायचं नाही. सगळीकडे फिरून झाल्यानंतर मग तुम्हाला हे मातीचं भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीसमोरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हे मातीचं भांडं तुम्हाला परत घरात घेऊन यायचं आहे. जोपर्यंत यामध्ये असलेला कापूर जळतोय तोपर्यंत तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. ज्यावेळेस हे कापूर पूर्ण जळून शांत होईल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, की यामध्ये जी रक्षा तयार होईल ती आपल्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची आहे. लक्ष्मी प्राप्तीची यावरती आपण सेवा केलेली आहे, त्यामुळे ही रक्षा अतिशय प्रभावी आहे. त्यानंतर उर्वरित रक्षा जी आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आणि ती रक्षा तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात असलेल्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील तर त्या कुंडीच्या मुळाशी तुम्हाला ही रक्षा टाकून द्यायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला पुढचे 21 दिवस सलग करायचा आहे. स्त्रिया हा उपाय करत असतील मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे. पुरुष करत असतील तर त्यांनी कंटिन्यू 21 दिवस हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल. कर्जातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. कर्जमुक्ती होईल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.